दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज। हा सण म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचं आणि जिव्हाळ्याचं प्रतीक। पण हा सण का साजरा करतात यामागे एक खूप प्रेमळ आणि खास गोष्ट दडलेली आहे। ती गोष्ट आहे यमराज आणि त्यांची बहीण यमी यांची। पौराणिक कथेनुसार यमराज आपल्या कामात इतके व्यस्त असायचे की त्यांना त्यांच्या बहिणीला म्हणजे यमीला भेटायला अजिबात वेळच मिळायचा नाही। यमी नेहमी आपल्या भावाची आतुरतेने वाट पाहत बसायची। एके दिवशी यमराज आपल्या बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी जातात। यमीला खूप आनंद होतो। ती आपल्या भावाचं प्रेमाने स्वागत करते, त्यांना बसायला आसन देते, अनेक गोडाचे पदार्थ बनवते, प्रेमाने जेवू घालते। बहिणीच्या या निस्सीम प्रेमानं यमराज खूप प्रसन्न होतात आणि यमीला वरदान देतात आणि म्हणतात की आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला ओवाळेल आणि प्रेमानं जेवण देईल त्या भावाला कधीही यमराजाची म्हणजेच मृत्यूची भीती वाटणार नाही। अशा प्रकारे भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा हा गोड सण भाऊबीज म्हणून सुरू झाला। आजही याच परंपरेनुसार बहीण आपल्या भावासाठी सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर प्रथम चंद्रकोरीला आणि नंतर आपल्या भावाला पूर्वेकडे तोंड करून बसवते। ती त्याच्या कपाळावरती कुंकू आणि अक्षता लावते आणि ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करते। भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचं रक्षण करण्याचं वचन देतो। ज्या बहिणीला भाऊ नसतो ती चंद्राला आपला भाऊ मानते आणि त्याला ओवाळते। काही जण यमुना नदीमध्ये स्नान करणं सुद्धा या दिवशी पवित्र मानतात। अशा रीतीनं हा सण आपल्याला नाती जपण्याचा आणि प्रेम व्यक्त करण्याचा सुंदर संदेश देतो। तुम्ही कशी साजरी करता भाऊबीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव पत्तीला फॉलो करा। शुभ दीपावली।